नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 गव्हर्नमेंट कॉलेज BSc ॲग्रिकल्चरसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची सूचना. तुम्हाला आता ॲडमिशन प्रोसेसबद्दल जी पण माहिती पाहिजे असेल त्यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ॲडमिशनसाठी. त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा. आता तुम्ही स्क्रीनवर त्या ग्रुपचा QR कोड बघू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ग्रुपची लिंक आहे. तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्या. ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे सर्व डाऊट्स आपण क्लिअर करू. प्लस आपली जी काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंगबद्दल जर तुम्हाला अजून माहिती मिळवायची असेल तर खाली आपण नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यासोबतच आपण ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग स्टार्ट केलेली आहे. तर ॲग्रिकल्चर किंवा ॲलाइड ज्या पण डिग्रीज आहेत, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, जे पण असे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड डिग्रीज आहेत त्यासाठी आपण काउन्सिलिंग स्टार्ट केलेले आहे. तर त्या काउन्सिलिंगबद्दल माहिती घेण्यासाठी खाली आपण 2 नंबर्स दिलेले, त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता व्हिडिओला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 10ला आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये हे कॉलेज येतं आणि हे कॉलेज MPKV राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. कॉलेजचा कोड तुम्ही येथे बघू शकता 11116 आणि कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 60 आहे आणि कॉलेज 2013मध्ये एस्टॅब्लिश झालेले, म्हणजे नवीनच कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचे जर आपण डिस्कस केलं तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या कंपॅरिझननी हे कॉलेज जे आहे ते नवीन कॉलेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, या कॉलेजमध्ये जे ST कॅटेगरीचे जे स्टुडंट असतात, म्हणजे जे आदिवासी असतात, त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल काही सीट्स रिझर्वड आहेत. तर जे पण स्टुडंट्स ST कॅटेगरीचे असतील, म्हणजेच आदिवासी किंवा शेड्यूल्ड ट्राईब्स असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजमध्ये स्पेशल रिझर्वेशन आहे. तर त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजला ICARचं ॲक्रिडिएशनसुद्धा आहे आणि या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. यानंतर नंबर 9ला आपण कॉलेज घेतलं आहे, ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर, जे लातूर डिस्ट्रिक्टमध्ये येतं आणि हे कॉलेज जे आहे ते VNMKV परभणी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. कॉलेजचा कोड तुम्ही बघू शकता 11110. त्यानंतर कॉलेजची जी इंटेकची कॅपॅसिटी आहे ती 120 आहे. त्यानंतर मग कॉलेज जे आहे ते 1987मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे, म्हणजे भरपूर जुनं कॉलेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजला ICARचं ॲक्रेडिएशनसुद्धा आहे आणि या कॉलेजमध्ये हॉस्टेलची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, नंबर 8ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. हे कॉलेजसुद्धा विद्यार्थी मित्रांनो VNMKV परभणी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. कॉलेजचा कोड जो आहे तो 11112 आहे आणि कॉलेजची जी इंटेक आहे ती 120ची आहे. त्यानंतर कॉलेज जे आहे ते 2000 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजला सुद्धा ICAR ॲक्रेडिएशन आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण गव्हर्नमेंट कॉलेज घेतलेले आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्र 4 युनिव्हर्सिटीमधले कॉलेज आहे आणि या व्हिडिओतले जे पण कॉलेज आहेत त्यांना ICAR ॲक्रेडिएशन आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा आहे. काही गव्हर्नमेंट कॉलेज जे असतात ते नवीन असतात, त्यांना ICAR ॲक्रेडिएशन नसतं किंवा हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा नसतं, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये एक गोष्ट असते तर दुसरी गोष्ट नसते. पण आपण जे पण या व्हिडिओमध्ये टॉप 10 कॉलेज घेतले आहेत, या कॉलेजेसमध्ये ह्या दोन्ही फॅसिलिटीज अवेलेबल. या कॉलेजेसमध्ये हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा आहे आणि ICARचं ॲक्रेडिएशनसुद्धा त्या कॉलेजेसला आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, नंबर 7ला आपण जे कॉलेज घेतलं आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे. तर हे कॉलेज धुळे डिस्ट्रिक्टमध्ये येतं आणि हे कॉलेज राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. कॉलेजचा कोड जो आहे तो 11103 आहे आणि कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 128 सीट्सची आहे आणि कॉलेजचं जे एस्टॅब्लिशमेंटचं इयर आहे ते 1960 आहे, म्हणजे भरपूर जुनं हे कॉलेज आहे आणि बऱ्याचशा वर्षांपासून हे कॉलेज ॲग्रिकल्चर एज्युकेशन प्रोव्हाइड करतं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, याला ICAR ॲक्रेडिएशनसुद्धा आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे, बोथ मेल आणि फिमेल दोन्ही जेंडर्ससाठी. त्यानंतर नंबर 6ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. आता हे जे कॉलेज आहे ते मेन युनिव्हर्सिटी कॅम्पस आहे आणि जी दापोली युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीत एकमेव गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे ते हेच कॉलेज आहे. तर हे कॉलेज जे आहे हे कॉलेजसुद्धा आहे आणि मेन युनिव्हर्सिटीचं कॅम्पससुद्धा आहे. तर हे कॉलेज जे आहे ते दापोली युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. कॉलेजचा कोड जो आहे तो 11114 आहे आणि कॉलेजमध्ये 120 सीट्सचं इंटेक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज जे आहे ते 1965 साली एस्टॅब्लिश झालं होतं. त्यानंतर 1972 साली हे कॉलेजचंच युनिव्हर्सिटीत रूपांतर करण्यात आलं आणि मग त्यालाच दापोली युनिव्हर्सिटी म्हणून ओळखलं जातं आणि हे कॉलेज जे आहे ते बरंच जुनं कॉलेज आहे ॲग्रिकल्चर एज्युकेशनच्या फील्डमध्ये. त्यानंतर याला ICAR ॲक्रेडिएशनसुद्धा आहे. हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत मेल फिमेल दोन्ही जेंडर्ससाठी आणि हे कॉलेज जे आहे ते मेन दापोली युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 5ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी डिस्ट्रिक्टमध्ये हे कॉलेज येतं. त्यानंतर हे कॉलेज जे आहे ते VNMKV परभणी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं आणि हे जे आहे ते मेन युनिव्हर्सिटीचं कॅम्पस आहे. या कॉलेजचा कोड जो आहे तो 11109 आहे आणि ह्या कॉलेजमध्ये 120चं इंटेक आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज जे आहे ते 1956 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे, म्हणजे बरंच जुनं कॉलेज आहे हे. त्यानंतर या कॉलेजला ICAR ॲक्रिडिएशनसुद्धा आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीज मेल फिमेल दोन्ही जेंडर्ससाठी अवेलेबल आहे. मग हे मेन युनिव्हर्सिटीचं कॅम्पस आहे. आता परभणी युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीचं मेन कॅम्पसमध्येच हे कॉलेज ऑपरेट करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 4ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. हे कॉलेज डॉक्टर PDKV अकोला ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं आणि हे कॉलेजचा जो कोड आहे तो 11104 आहे. या कॉलेजमध्ये 120 सीट्सचा इंटेक आहे आणि हे कॉलेज जे आहे ते 1955 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि त्यानंतर मग 1969 साली या कॉलेजचं युनिव्हर्सिटी म्हणून डिक्लेरेशन झालं होतं आणि तेव्हापासून हे युनिव्हर्सिटी म्हणून काम करतं. आता हे कॉलेज जे आहे ते ICARशी ॲक्रिडिएटेड आहे आणि यात हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहे. त्यात हे कॉलेज जे आहे मेन युनिव्हर्सिटीचं कॅम्पस आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीचे जे पण काम चालतं ते हे कॉलेजच्याच कॅम्पस थ्रू चालतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 3ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर. हे कॉलेज नागपूर सिटी म्हणजेच नागपूर सिटीमध्ये येतं आणि मेन नागपूर डिस्ट्रिक्टमध्येच येतं. तर ह्या कॉलेजचा जो कोड आहे तो 11105 आहे आणि ह्या कॉलेजमध्ये 180 सीट्सचा इंटेक आहे. त्यात विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजचं जे एस्टॅब्लिशमेंटचं इयर आहे ते 1906 आहे, म्हणजे हे खूपच जुनं कॉलेज आहे. 100 वर्षापेक्षा अधिक जुनं कॉलेज आहे हे कॉलेज. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातलं सर्वात जुनं कॉलेज नागपूर आणि पुणे कॉलेज हे सर्वात जुने कॉलेज आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, जे ॲग्रिकल्चरचे एज्युकेशन सुरुवातीपासून प्रोव्हाइड करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज जे आहे ते ICARशी ॲक्रिडिएटेड आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा मेल आणि फिमेल दोन्ही जेंडर्ससाठी येथे अवेलेबल आहे. सीट्ससुद्धा जास्त या कॉलेजमध्ये 180 सीट्स आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरला जे कॉलेज आहे ते आहे राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर. हे कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रांनो, MPKV राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं आणि ह्या कॉलेजचा जो कोड आहे तो 11102 आहे आणि ह्या कॉलेजमध्ये 190 सीट्सचा इंटेक आहे. त्याचबरोबर हे कॉलेज जे आहे ते 1963 साली एस्टॅब्लिश झालं होतं आणि हे कॉलेज जे आहे ते ICARशी ॲक्रिडिएटेडसुद्धा आहे आणि या कॉलेजमध्ये मेल फिमेल दोन्ही जेंडर्ससाठी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, नंबर 1ला जे कॉलेज आहे ते आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. मेन पुणे सिटीमध्ये हे कॉलेज येतं, शिवाजीनगर एरियामध्ये. तर हे कॉलेज जे आहे ते राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं आणि राहुरी युनिव्हर्सिटीचं मेन कॅम्पस म्हणून सुद्धा आपण या कॉलेजला ओळखू शकतो. पण राहुरी युनिव्हर्सिटी जे आहे ते अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये येते. त्या युनिव्हर्सिटीचं मेन कॉलेज म्हणून ओळखलं जातं, पण हे कॉलेज जे आहे ते पुणेमध्ये ऑपरेट करतं, राहुरीमध्ये ऑपरेट नाही करत. तर ह्या कॉलेजचा कोड जो आहे तो 11101 आहे. या कॉलेजचं जे इंटेक आहे ते 190 सीट्सचं आहे आणि हे कॉलेज जे आहे ते 1907 साली एस्टॅब्लिश झालं होतं. बरेचसे सोर्सेस सांगतात की हे कॉलेज 1800च्या काळापासून ऑपरेट करतं, पण जरी आपण 1907 पकडलं तरी हे 100 वर्ष जुनं कॉलेज आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज जे आहे ते ICAR ॲक्रिडिएटेड आहे आणि ह्या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहे आणि मेन युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. फक्त हे मेन कॅम्पस सोडून पुणेमध्ये ऑपरेट करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील टॉप 10 ॲग्रिकल्चर कॉलेजबद्दलची माहिती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर हे आपण 2 नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्सवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आपण अजून ॲग्रिकल्चर कॉलेजेस किंवा अदर डिग्रीचे जे कॉलेजेस आहेत त्यावर व्हिडिओ बनवूच. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सर्व अपडेट्स आपण आपल्या चॅनल ॲग्री गँगला अपलोड करूच. त्यासाठी बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा.